वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। आज आपण ब्रेकफास्ट सिरीज संपून नवीन सिरीज चालू करतोय, स्ट्रीट फूड सिरीज। आणि या स्ट्रीट फूड सिरीज मध्ये आपण वेगवेगळे आपले फेवरेट पदार्थ बघणार आहोत आणि हे पण बघणार आहोत की गाडीवरची किंवा ठेल्यावरची जी चव आहे ती प्रत्यक्षात कशी उतरवता येईल। उन्हाचा तडाखा थोडा आता संपत आला आहे आणि वळवाच्या पावसाने तर आधीच हजेरी लावली आहे। मॉन्सून पण काही दिवसातच आपल्याकडे येऊन ठाकेल आणि अशा वेळेला गरमागरम वडापाव कोणाला खायला नाही आवडणार। वडापावची रेसिपी बऱ्याच लोकांना माहिती असलेली किंवा थोडीफार नोन रेसिपी आहे। वडापावच्या गाडीवरचे किंवा वडापावच्या स्टॉलवरचे जे टिपिकल फ्लेवर्स आहेत ते आपण आपल्या वडापावमध्ये कसे आणायचे, त्यानंतर त्याचं सारण असं परफेक्ट कसं बनवायचं, त्याचं बॅटर किती कन्सिस्टन्सीचं असलं पाहिजे आणि एकूणच या वडापावची भट्टी कशी छान जमली पाहिजे हे आज आपण बघूया। चला तर मग आता रेसिपीची सुरुवात करू। बटाटे कुकरमध्ये उकडायला ठेवायचे आहेत। त्याकरता मी एक अर्धा किलो अंदाजे बटाटे घेतलेत। इथे यामध्ये 8 ते 10 मीडियम साईजचे वडे आरामशीर होतील आणि बटाटे बुडे इथपर्यंतच आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाहीये। अंदाजे 4 शिट्ट्या घेऊन आपण बटाटे उकडून घेऊ। खूप जास्त बटाटे आपल्याला गाळ करायचे नाहीयेत। बटाटे उकडल्यानंतर थोडेसे ते शांत होऊ द्या, थंड होऊ द्या, त्यानंतर त्याची सालं काढून घ्या। बटाटे उकडून मी त्याचे साल काढून घेतले आहेत। बटाटे असे हाताने मॅश करून घ्यायचेत। किसणीचा वापर शक्यतो करू नका, नाहीतर तो वडा जो आहे तो नंतर खूप गाळ होतो आणि वड्याचं जे टेक्स्चर असतं ते आपलं लूज होतं। बटाटा असा चांगला मॅश करून घ्यायचा आहे, पण तुम्ही बघाल तर त्याचं असं भरड किंवा ओबडधोबड टेक्स्चर आपल्याला हवं आहे, पूर्णपणे गाळ करू नका। बटाटा मॅश करून झाला आहे। आता आपण दुसरी तयारी करू। आता आपण बनवतोय सगळ्यात दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट वड्यासाठी लागणारा, ते म्हणजे मिरची, लसूण आणि आलं ह्याची पेस्ट। मी इथे वाट्यावरती वाटून घेते, कारण मला असं वाटतं की पर्सनली ह्याची चव खूप छान येते। पण जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता। फक्त मिक्सरमध्ये वाटताना एवढी काळजी जरूर घ्या की ते थोडीशी पेस्ट ही ओबडधोबड झाली पाहिजे, फार मिक्स आणि फाईन पेस्ट अशी करू नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मिरची, त्यानंतर लसूण आणि आलं ह्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आपण घेतोय मिरची, त्यानंतर लसूण, त्यानंतर आलं। आल्याचं प्रमाण मिनिमम ठेवा। आलं हे खूप उग्र असतं आणि स्पेशली ते क्रश झाल्यानंतर त्याचा फ्लेवर अजून स्ट्रॉंग होतं आणि आपला वडा खूप जास्त स्ट्रॉंग लागू शकतो आणि तो ना बाकीच्या 2 फ्लेवरला खूप ओव्हरपॉवर करू शकतो। त्यामुळे शक्यतो हे जे प्रपोर्शन आहे, हे जे प्रमाण आहे, तुम्ही फॉलो करा। सगळ्यात पहिले आपण हे असं छान ठेचून घेऊया। ही जी पेस्ट आहे ती मी एका बोलमध्ये काढून घेतली आहे छोट्या, आणि साधारणपणे बघाल तर अशा कन्सिस्टन्सीची आपल्याला हवी आहे, खूप जास्त गाळ ती नकोय। कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये अगदी मिनिमम अमाऊंटचं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण ॲड करूया सगळ्यात पहिले मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकूया हिंग, त्यामध्ये टाकूया मगाशी केलेली पेस्ट, व्यवस्थित परतून घ्यायची आहे। यामध्ये ॲड करूया थोडीशी हळद, आता ॲड करूया मगाशी मॅश केलेला बटाटा। सगळं नीट मिक्स करून घेऊया। ॲड करूया बारीक चिरलेला कढीपत्ता, थोडासा एक्स्ट्रा फ्रेशनेससाठी थोडासा पुदिना, ॲड करूया भरपूर सारी कोथिंबीर आणि सगळ्यात लास्ट म्हणजे मीठ। सगळं नीट मिक्स करून घेऊया परत एकदा। आपलं बटाटे वड्याचं सारण जे आहे ते रेडी आहे। यावरती बिलकुल झाकण ठेवू नका, झाकण ठेवलं तर वाफ धरेल आणि वाफ धरलं तर जे सारण आहे ते ओलं होईल। आता सारणाला आपण थोडंसं थंड करून घेऊ। आपले मिश्रण हे थंड झालं आहे। आता आपण मीडियम साईजचे बॉल्स करून घेऊ। आता मी हे सगळ्या सारणाचे गोळे करून घेतलेले आहेत, बॉल्स करून घेतलेले आहे अशा पद्धतीने। आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे सगळे जे आपण बॉल्स केलेले आहेत ते कमीत कमी 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा। अर्धा तास ठेवला तरी पण चालेल, कारण आपण हा शेप जो वड्याला दिला आहे तो आपल्याला डिफॉर्म व्हायला नको आहे। त्याने एक स्ट्रक्चर पकडावं, त्याने ती जो आपल्याला साचा दिला आहे तो पकडून राहावा, याकरता आपण हा फ्रीजमध्ये ठेवतोय, जेणेकरून आपण जेव्हा वडे तळ्याला टाकू ते व्यवस्थित तळले जातील आणि त्याचा जो गोल शेप आहे तो प्रॉपर इंटॅक्ट राहील।
कव्हरसाठी आपण घेतोय बेसन, 2 मोठे बाउल मी इथे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ॲड करतोय थोडंसं मीठ. नीट मिक्स करून घेऊया आपण हे. आपण ह्यामध्ये अजिबात सोडा मिक्स करत नाही आहोत, नाहीतर ह्या कव्हरला एक असा उग्र फ्लेवर येतोय आणि जो आपल्याला नको आहे. आता आपल्याला यात हळूहळू पाणी मिक्स करायचं आहे. एकदम पाणी मिक्स करू नका, अंदाज घ्या, मिक्स करा आणि मग परत पाणी ॲड करा. व्यवस्थित मिक्स करून घ्या. शक्यतो गुठळी झाल्या नाही पाहिजे असं बघा. असंच एकाच डिरेक्शनने छान मिक्स करा. गुठळ्या ज्या असतील तर त्या थोड्या मोडून घ्या. असं मी युनिडिरेक्शनल फिरवताना त्यामध्ये थोडीशी हवा इनकॉर्पोरेट करते, हवा त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून सोड्याने आपल्याला जे टेक्स्चर मिळतं थोडंसं हलकं ते आपल्याला हवं आहे ते साधण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. थोडंसं अजून पाणी मिक्स करू आणि मिक्स करून घेऊ. आपल्याला जे बॅटर आहे ते जास्त घट्ट पण नको आहे, पातळ पण नको आहे, असं फ्लोई कन्सिस्टन्सीचं ते असलं पाहिजे. फ्रीजमधनं मी आता हे काढले 15-20 मिनिटांनंतर. आता त्याला एक थोडासा फर्मनेस आलेला आहे, तुम्ही बघू शकाल. एका बाजूला मी आता तळणीचं तेल तापायला ठेवलं आहे. आपलं बॅटर जे आहे कव्हरसाठीचं ते बरोबर बनलंय की नाही, त्याची कन्सिस्टन्सी बरोबर आहे की नाही याची एक टेस्ट करूया. आपण बोटाने हातावरती घ्यायचं आहे ते आणि इथे फक्त लावायचं आहे. ते असं ओघळलं नाही पाहिजे, ते बरोबर त्या ज्या वड्याला बरोबर स्टिक झालं पाहिजे. हे बरोबर आता स्टिक झालंय म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते बरोबर बनलं आहे. सगळ्यात पहिले आपण चेक करून घेऊ की आपलं तेल व्यवस्थित तापलंय की नाही. व्यवस्थित तेल तापलेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊया. पहिले यामध्ये मिक्स करू, बुडवून घेऊ, व्यवस्थित कोट करू आणि एक्सेस जे पीठ आहे ते सोडून देऊ आणि कढईमध्ये डिप करू. गॅस काय मीडियम ठेवायचा आहे आणि जसा जसा वडा व्हायला लागतो तसा तसा तो वरती यायला लागतो. व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती, अजिबात मोठा गॅस ठेवू नका. आता स्टॉलवरती आपल्याला जे कोरडी चटणी खायला मिळते ती आपण करूया. त्याकरता हे जे बॅटर आहे त्या बॅटरची काइंड ऑफ आपल्याला बुंदी बनवायची आहे. असं ते टाका. गॅस बारीकच ठेवा. व्यवस्थित ही बुंदी जी आहे ही तळून घेऊया. प्लेटमध्ये हे काढून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी आपण तळलेला चुरा टाकूया. त्यामध्ये ॲड करूया काही साल काढलेल्या आणि काही साल न काढलेल्या लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट आणि ॲड करूया मीठ. हे आता मिश्रण मिक्सरमधनं आपण वाटून घेऊ. आपली ही चटणी तयार आहे. मिरच्यांना आपण अशा स्लिट मारून घेऊ. आपण या मिरच्या तळून घेणार आहोत. मिरच्यांमध्ये एअर पकडली जाते जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो आणि जर स्लिट मारली नाही तर ती मिरची फुटण्याचे चान्सेस असतात आणि अंगार उडण्याचे पण चान्सेस असतात. त्यामुळे आपण ह्याला आता स्लिट देतोय. यावरती टाकूया थोडंसं मीठ. आपण ही चटणी आता पावाला लावून घेऊ. आपला सुपर टेस्टी वडापाव रेडी आहे. आज आपण बघितला महाराष्ट्राचा फेवरेट असा वडापाव आणि ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. जर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी सकट भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.